पुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रेयाजुष्टकेयोरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथ श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभव नावाचं अध्यात्मविश्वातील आत्तिच्य कोटीचं मानवाच्या परिपूर्ण कल्याणासाठी प्रवृत्त झालेलं जे एक ज्ञानेश्वर दर्शन म्हणून ज्याला म्हणता येईल असा ह्या अमृतानुभवाचं यथाशक्ती यथामती विवरण चिंतन आपण करत आहोत। तर यामध्ये नित्यानंदैक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली एक प्रासादिक टीका त्याचा आश्रय घेऊन आपण त्या शब्दांचा सूत्राला धरून आपण आपल्या यथार्थ वास्तव स्वरूप स्थितीचा परिचय करून घेण्याला प्रवृत्त झालो। त्यापैकी आता दुसरं प्रकरण चालू आहे। प्रकरणाचं नाव आहे गुरुवंदना आणि त्या गुरुवंदना प्रकरणामध्ये आपली 12वी ओवी आता प्रारंभ होत आहे। राखो जाता शिष्या ते गुरुपणही धाडिले थिते तरी गुरु गौरव जयाते सांडीचे ना। या ओळीचा अन्वयानुरूप अर्थ असा आहे, शिष्या ते राखो जाता गुरुपणही थिते धाडिले तरी गुरु गौरव जयाते गुरु गौरव सांडीचे ना। शिष्या ते राखो जाता म्हणजे शिष्याचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे श्रीगुरूंचं कार्य काय आहे, आपल्या सत्शिष्याचं रक्षण करणं। या ठिकाणी रक्षण करणं म्हणजे त्याचं संसाररूपी अनर्थापासून रक्षण करणं, बंधनापासून मुक्तता हेच त्याचं रक्षण आहे। तर त्या शिष्याचं बंधापासून मुक्तता करण्यासाठी हेच त्याचं रक्षण करणं। ह्या रक्षण करण्यासाठी गुरूंना काय करावं लागतं, तर गुरुपणही तिथे सांडिले, त्यांच्या ठिकाणी असलेलं जे गुरुपण आहे त्या गुरुपणाचाही ते त्याग करतात। म्हणजे शिष्य सापेक्ष आपल्याकडे घेतलेलं जे गुरुपण आहे या सापेक्ष गुरुत्वाचा देखील ते कारण शिष्यत्वाच्या सापेक्ष गुरुत्व आलेलं आहे। ह्या गुरुपणाला म्हणजे या गुरुत्वालाही ते त्या ठिकाणी देशोधडीला लावतात किंवा त्याला देखील पाठवून देतात, परत पाठवून देतात। म्हणजे त्या गुरुत्वाचा सापेक्ष गुरुत्वाचा अंगीकार करीत नाहीत। लगेच बोला, तरी गुरु गौरव जयाते सांडीचे ना। तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी असणारं जे गुरूंचं जे गौरव आहे म्हणजे त्यांचं जे वास्तव ऐश्वर्य आहे किंवा वैभव आहे ते वैभव त्या गुरूंना सोडून सांडीचे ना, त्यांना सोडून कधी जात नाही। अशा प्रकारचा ह्या ओवीचा सरळ अर्थ आहे। टीकाकार यावर सांगतात, जयाच्या प्रसाद तरणी ओरो नेदी भेदरजनी दीनराती हे भावदोन्ही नसती तेथे। तर ते म्हणतात की या ठिकाणी जयाच्या प्रसाद तरणी, ज्या श्रीगुरूंचा प्रसादरूपी तरणी म्हणजे सूर्य तो भेदरजनी उर्वनिधी, तो त्या ठिकाणी भेदरूपी रात्र राहून देत नाही। म्हणजे त्या ठिकाणी त्यांना जे काही आत्तापर्यंत शिष्याला जे काही भेदाची प्रतीती येत होती त्या भेदाविषयी सत्यत्व बुद्धी होती आणि जीवा आणि जीवामध्ये भेद, जीव आणि ईश्वरामध्ये भेद, जीव जडामध्ये भेद, जड जीवामध्ये भेद, जड जडामध्ये भेद, अशा प्रकार जड ईश्वरामध्ये भेद, अशा प्रकारचे जे भेदाची त्याची आत्तापर्यंतची भावना होती किंवा धारणा होती तर ती भेदरूपी एक प्रकारे त्याच्या जीवनामध्ये असणारी रात्र होती। परंतु त्या रात्रीला तो उरू देत नाही, म्हणजे ती रात्र त्या ठिकाणी पूर्णपणे त्या रात्रीचा नाश होतो। दीनराती हे भावध्वनी नसती तेथं, आणि अशा स्थितीला त्याला प्राप्त करतो की पूर्वी आपल्या जीवनामध्ये अज्ञान होतं, अज्ञानरूपी रात्र होती, आता हा श्रीगुरुरूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये उगवला, त्यामुळं आता पूर्णपणे प्रकाश झाला किंवा दिवस आलेला आहे, दिवस उजाडलेला आहे। अशा प्रकारची कोणती भावना त्या किंवा धारणा त्याची राहत नाही। दीनराती हे दोन्ही भाव, रात्र आणि दिवस म्हणजे रात्री आणि रात्रीच्या सापेक्ष दिवस, हे दोन्ही भाव तेथे राहत नाही। म्हणजे असा दिवस उजडतो की जो दिवस आता काय अस्तमानाचे जयाशी
आडनाव नाही. सुसडा सूर्यकणाचाराशी जो नित्य उदो ज्ञानियाशी अस्तमानाचे दयाशी आडनावची नाही. अशा प्रकारचा सूर्य की ज्या सूर्यामध्ये रात्री सापेक्ष दिवसपणा त्या ठिकाणी राहत नाही, अशी स्थिती हे श्रीगुरु शिष्याला प्राप्त करून देतात. आता शिष्यात स्वरूपबोध होता नुरे गुरु शिष्य द्वंद्व सामान्यता नुरे तई गुरुपद तेथेही नुरे. आता यानंतर सांगतात शिष्याशी स्वरूपबोध होता. त्या शिष्याला जेव्हा खऱ्या आपल्या स्वरूपाचा यथार्थ बोध होतो त्यावेळी गुरु शिष्यपण द्वंद्व नुरे. त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य अशा प्रकारचं द्वंद्व तिथं राहत नाही. सामान्यता नुरे तै गुरुपद तेथेही नुरे. आणि ज्या वेळेला त्याला त्या शिष्याच्या सापेक्ष हे जे गुरुपद आहे तर त्यावेळेला सामान्यता नुरे. इथे सामान्य शब्दाचा अर्थ जरा भ्रमात टाकणारा दिसतो अनेक ठिकाणी. तर इथं आपण ज्याला विशेषाच्या सापेक्ष जे सामान्यता आहे, विशेष सापेक्ष जी सामान्यता आहे ती त्या गुरुला, म्हणजे मी एक सामान्य आहे आणि गुरु विशेष आहेत आणि ते आपल्याला विशेष स्वरूपाचं ब्रह्माचं ज्ञान करून देणार आहेत, ज्याच्यामुळं आपलं अज्ञान निवृत्त होणार आहे. अशा प्रकारचा जेव्हा तो बोध संपन्न होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी हा सामान्य विशेष भाव राहत नाही. म्हणून जर म्हणजे विशेषाच्या सापेक्ष असणारी सामान्यता, ती सामान्यता ही नुरे, ती त्या ठिकाणी राहत नाही. मग ते गुरुपद तेथेही गुरुपद नुरे. मग त्या क्षणी त्याच्या ठिकाणी गुरुपद पण राहत नाही. शिष्याच्या ठिकाणी सामान्य भाव घेतला तर गुरुच्या ठिकाणी विशेष भावाचा आरोप करता येतो. पण ज्या वेळेला गुरूंच्या द्वारा शिष्याला यथार्थ बोध होतो त्यावेळेला त्या ठिकाणी सामान्य विशेष दोन्ही भाव राहत नाही. त्यामुळं स्वतःच्या ठिकाणी सामान्य भाव शिष्य घेत नाही, त्यामुळं गुरूंच्या ठिकाणी विशेष भाव पण राहत नाही. मग त्या ठिकाणी गुरुपद जे आहेत, शिष्याने गुरु आपल्याला सामान्य समजून गुरूंना विशेष असं जे गुरुपद दिलेलं आहे तेही त्या ठिकाणी राहत नाही. तरी स्वबोधे बोधरूप याशी तव कदा नव्हे लोप गौरवाचे स्वरूप ते इतुलेची. इथं सांगितलं ना, तरी गुरु गौरव जया ते सांडीचे ना. म्हणजे शिष्याला शिष्याचं रक्षण करत असताना ज्याच्या ठिकाणी आपलं स्वतःचं असणारं गुरुपद सुद्धा त्याने देशांतराला पाठवलं. म्हणजे गुरुपदाचा आपण गुरु आहोत असा कोणताही अभिमान किंवा अभिनिवेश धारण केला नाही. असं जरी झालं, त्यांनी जरी अभिमान धारण केला नाही तरीसुद्धा त्याचं असणारं वास्तव जे गुरुगौरव, त्याचं असणारं जे गुरुपदाचं त्याचं गुरुस्वरूपाचं असणारं जे ऐश्वर्य, ते ऐश्वर्य त्याला कधी सोडून जात नाही. याचा अर्थ काय आहे? त्याला गुरुगौरव जया ते सांडीचे ना. याच्यावर सांगतात की स्वबोधे बोधरूप. त्याला जेव्हा आपला स्वचा म्हणजे आत्मबोध होतो त्यावेळेला तो आत्मबोधाचं काय स्वरूप आहे? बोधरूप आत्मा हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे तो केवळ आत्मबोध होतो म्हणजे ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, त्यावेळेला तो ज्ञानस्वरूप ब्रह्मच होतो. आणि मग त्या बोधरूप झाल्यानंतर त्याला जो बोधरूप आत्म्याचं यथार्थ अवगम होतं आणि त्यावेळेला तो बोधरूप आत्मा स्वतःच होतो. आणि स्वतः झाल्यामुळं तर ते जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे? ते उत्पन्न झालेलं ज्ञान नाही, ते अनादि अनंत ज्ञानस्वरूप नेप्तिमात्र दृंगमात्र मी आहे असा त्याला बोध होतो. आणि तो जो बोधरूप आत्मा आहे तो अविनाशी आहे. म्हणून त्याचा कधी अविनाशी नाही द्रष्टो द्रष्टे विपरिलोपहा विद्यते. द्रष्ट्याच्या दृष्टीचा नाश कधीच होत नाही. आणि ती द्रष्ट्याची जी दृष्टी आहे ती त्या ठिकाणी तो स्थित झाला आहे. म्हणून बरं ना, तिथं तो स्थिर झालेला आहे. म्हणून तव कदा नव्हे लोप, तो बोधरूप आत्म्याचा कधीही लोप होत नाही. जर ज्याचा कधीच लोप होत नाही हे त्याचं गौरव आहे. तेव्हा त्याला गौरव सांगत नाही. म्हणजे जे बोधरूप आत्मस्वरूपाला तो प्राप्त झाला आहे तो आत्मा कधी अविनाशी वारे आत्मा अनुच्छित्ती धर्म असं काही मला वाटतं याच्यामध्ये बृहदारण्यकामध्ये दिलं आहे. आत्मा हा कसा आहे? अनुच्छित्ती धर्म आहे. म्हणजे सगळ्यांनी त्यांनी लिहिलं की यत्र यद अध्यासा तद्गुणेन
दोषेन वा अनुमात्रेण अपि स न संबध्यते, अशी जी स्थिती आहे, ह्या स्थितीमध्ये त्याला आता पुन्हा कधी अज्ञान त्याच्या ठिकाणी येत नाही. ते ज्ञान कसं आहे, अविनाशी अशा स्वरूपाचं ज्ञान आहे किंवा ज्ञानरूप आत्मा आहे, आणि हे त्याचा खरा गौरव आहे. अविनाशी ज्ञानस्वरूप राहणं हे त्याचा खरा काय गौरव आहे, गुरूंचा गौरव आहे. आणि ते गौरव तर त्यांच्या ठिकाणी नित्यच असतो. त्यामुळं ते ज्ञान त्यांच्या ठिकाणी नित्य असल्यामुळं तो गौरव त्यांना कधीही सांडित नाही, म्हणजे त्यांचा परित्याग करत नाही. ज्ञानरूपाने ते नित्य विद्यमान असतात, यालाच म्हणायचं गौरव. म्हणून म्हणतात गौरवाचे स्वरूप ते इतुलेचे. ज्याला गौरव म्हणतात म्हणजे ते काही गौरव दुसरा कोणत्या गौरवाचं स्वरूप नाही. ज्ञानरूपत्वाने विद्यमान असणं हेच त्या श्रीगुरूंचं खरा गौरव आहे. आणि तो गौरव त्यांनी जरी शिष्याच्या सापेक्ष असणारं गुरुत्व टाकून दिलं तरी ते काय होतं, उलट त्यांचा गौरव त्यांना सांडत नाही, कारण त्यांचं मूळ स्वरूप तेच आहे, ज्ञानरूप आत्मा. आणि त्याला प्राप्त झाल्यामुळं तो गौरव त्यांना कधी टाकता येत नाही, कारण ते त्यांचं स्वरूप असतं. तो हे काही न मंडी परी गौरव तया ते न संडी, अमृती स्वाद सवडी न पडेची जैसी. तो हे काही न मंडी, तो हे काही मांडणी करत नाही, म्हणजे तो काही याची रचना करत नाही, किंवा तो ह्या ठिकाणी काही हे गौरव आपल्याजवळ नित्य राहावं म्हणून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही. आपण सांडी मांडी परते टाकी. सांडी म्हणजे काय, त्याचा त्याग करणं, आणि मांडी म्हणजे कशाचं ग्रहण करणं. ह्या गौरवाचं, बरोबर ना, सापेक्ष असणाऱ्या गौरवाचं तो काही ग्रहण करीत नाही. म्हणजे सापेक्ष गौरव असावा असं तो कधी अंगीकार देखील त्या गौरवाचा करत नाही. तो निरपेक्ष स्वमहिमेमध्ये स्थित असतो. तरीसुद्धा तो हे काही न मंडी, त्यांनी जरी काही अंगीकार केला नाही, म्हणजे सापेक्ष गौरवाचा अंगीकार केला नाही, तरी गौरव तया ते न संडी. तर त्याचं मूळचं स्वरूपभूत असणारा जो गौरव चिन्मात्रत्व हे त्याला कधी सोडित नाही. आणि चिन्मात्रत्वाने असणं हा खरा त्याचा गौरव आहे, आणि तो गौरव त्याला कधी सोडून जात नाही. पण त्या गौरवासाठी हा काही मांडीत पण नाही, म्हणजे कशाचं ग्रहण करतो किंवा काही साधन करतो असं पण नाही. अमृती स्वाद सवडी न पडेची जैसी. त्या ठिकाणी ते म्हणतात गौरव त्याला सांडून जात नाही, कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून कधी राहत नाही. आणि त्याच्या ठिकाणी अमृताला ज्याप्रमाणे स्वाद सवडी, अमृताच्यामध्ये स्वादामध्ये काही तरतम भाव निर्माण होतो असं नाही. अमृत कुठूनही पाहिलं तरी त्याचं माधुर्य अखंड आहे. कोणत्याही अंगाने पाहिलं अमृत सर्वच बाजूनी स्वाद म्हणजे मधुर आहे. त्याचप्रमाणे त्या अमृताला ज्याप्रमाणे कुठेही त्याच्या स्वादाला सवड म्हणजे कमतरता नाही, त्याचप्रमाणे ह्या श्रीगुरूंच्या स्वरूपभूत ज्ञानाला कुठेही सवडी न पडेची, त्याच्या ठिकाणी कुठेही कमतरता नाही. हेच त्याचं गौरव आहे. म्हणजे तो ज्ञानमात्रची भरीव असे एक हे ना होई अमृतानुभवाचं म्हणून. तर गुरु जे आहे ते भरीव ज्ञान आहे. भरीव ज्ञान आहे म्हणजे ओतप्रोत किंवा सबराभरीत, ओतप्रोत, अखंड अशा प्रकारचं ज्ञान आहे. त्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारची सवडी म्हणजे कमतरता त्रुटी पडत नाही. अवकाश काय वेगळे किंवा ऐसे कोणी एक भरीव आकाश, ठोस आकाश आहे. तसं हे ठोस किंवा भरीव ज्ञान म्हणजे श्रीगुरू आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान मात्राला कधीही कमतरता किंवा त्रुटी पडत नाही. जो सर्वदा नित्य तृप्ता अंतकरण भरितो पडतो वेगळं. म्हणाल चिन्मात्र शुद्ध बुद्ध तेथे कैचा गुरु शिष्य भेद, बोध्य बोधक हे द्वंद्व कोठोनी असे. आता तुम्ही म्हणाल की काय म्हणाल, कदाचित पुढच्या ओळीचा अवतरण आहे. कदाचित मी असं म्हणाल की चिन्मात्र शुद्ध बुद्ध, चिन्मात्र असणारं जे ते आत्मतत्व आहे ते तर विशुद्ध स्वरूपात आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कार्यकारण भाव किंवा अशुद्धी, बरोबर ना, ह्या मायारूपी मालिन्य किंवा माया कार्यरूपी मालिन्य याचा ज्याला कधी स्पर्शही झाला नाही इतकं ते शुद्ध आहे. आणि बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, अज्ञानाने अस्पर्शित, बरोबर ना, अज्ञान आणि अज्ञान कार्याने अस्पर्शित, अचुंबित अशा प्रकारचं ते शुद्ध आणि बुद्ध ज्ञानस्वरूप आहे.
तेथे कायचा गुरु शिष्य भेद, तिथं गुरु आणि शिष्याचा भेद आलाच कुठून. आणि बोध्य बोधक हे द्वंद्व, आणि सत्शिष्य हा बोध्य आहे आणि गुरु त्याचे बोधक आहेत. अशा प्रकारचं हे द्वंद्व तिथं कुठूनही असे, तिथं कुठून आलं असं तुम्ही कदाचित म्हणाल. तर ते म्हणतात, तरी परिहारा लागुनी पुढे प्रवर्तली मूळ शब्द ओवनी, किंवा मूळ शब्द बोवनी, जे एकची एकपणी गुरु शिष्यत्व नांदे. बरोबर ना. मूळ शब्द ओवनी किंवा बोवनी असा पाठ आहे. तर ते सांगतात, तरी परिहारा लागोनी, तर त्याचा परिहार करायचा त्या शंकेचा, की बा गुरु शिष्य शुद्ध बुद्ध असणाऱ्या आत्मतत्वाच्या ठिकाणी गुरु आणि शिष्य अशा प्रकारचा द्वंद्वाचा भाव आलाच कुठून, अशी जर तुम्ही शंका कराल तर त्या शंकेच्या परिहारा लागोनी, त्यांचा परिहार करण्यासाठी पुढे प्रवर्तली मूळ शब्द बोवनी, पुढे या ठिकाणी मूळ शब्दाची ओवण किंवा मूळ शब्दाचं ग्रथन, मूळ शब्दाची मांडणी, म्हणजे पुढं जे काही मूळ शब्द म्हणजे श्रुती मातेचे असणारे मूळ शब्द किंवा या ग्रंथामध्ये असणारे जे मूळ शब्द आहेत, त्या मूळ शब्दाची ओवण म्हणजे ते मूळ शब्द कसे प्रवृत्त झाले याचं स्पष्टीकरण करण्यासाठी जे एकची एकपणी गुरु शिष्यत्वे नांदले. तर त्याची ओवण अशी आहे का ते एकच आहे आणि त्याचा एकपणा अबाधित असतानाही गुरु शिष्यत्व नांदे. म्हणजे या ठिकाणी कसं झालं म्हणजे त्याच्या एकपणाला कुठलाही बाध न होता या ठिकाणी गुरु शिष्यत्वाचा नांदे म्हणजे व्यवहार झाला. म्हणजे त्याचं जे शुद्ध बुद्ध नित्यमुक्त स्वरूप आहे, त्या नित्यमुक्त स्वरूपात कोणत्याही प्रकारचं परिवर्तन, परिणमन किंवा विकार न होता त्या ठिकाणी कसं झालं, ह्या शब्दाची ओवण म्हणजे ह्या शब्दाचे मूळ असणारे जे शब्द आहेत त्या शब्दाचं सूत्र कसं आहे ते आम्ही सांगतो. ते शब्द कोणत्या आशयात गुंफलेले आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. कारण का इथं मूळ शब्द म्हणजे काय, अपौरुषीय शब्दराशी असा जो वेद आहे त्याच्यामध्ये पण आहे काय, स एकाकी न रमते, त्याला एकट्याला कर्मेना, सद्वितीयम ऐच्छत, त्याने दोन व्हावा अशी इच्छा केली, एकोहम बहुश्याम प्रजायेय, सदैव सोम इदमग्रासित, अशा प्रकारचे मूळ वेदातले शब्द आहेत. परंतु इथं ही जे वेदातले शब्द आहेत हे माऊलींनी आपल्या ओवीमध्ये आणलेले, म्हणून या ठिकाणी म्हणायचं की मूळ शब्द, कारण माऊलींनी याच्यामध्ये मूळ शब्द माऊलींनी नाही सांगितले, हे का श्रुती असे म्हणते म्हणून प्रमाण सांगितलेलं नाही, ही माऊलींचीच ओवी आहे पुढची. म्हणून म्हणतात की ह्या मूळ शब्दाच्या जे काय आहेत त्या शब्दाच्या सूत्रामध्ये ओहून आम्ही हा आशय सांगतो की शुद्ध बुद्ध परमात्मा का गुरु शिष्य रूपाला कसा प्राप्त झाला. तर तो कसा प्राप्त झाला हे सांगत असताना त्याचं एक सूत्र आहे आमचं, कोणतं, एकची मूळ शब्द ओवनी, जे एकची एकपणी गुरु शिष्यत्वे नांदे, जे एकच आहे म्हणजे एकमेव अद्वितीयम अशा प्रकारचे, त्याच्यामध्ये कोणताही भेद निर्माण न होता ते एकपणी त्याच एकत्वाच्या ठिकाणी गुरु शिष्यत्व नांदलं. म्हणजे याचा अर्थ ते एकच राहिलं म्हणजे त्याच्यामध्ये द्वैताचा पूर्णपणे अभाव आहे. बरोबर ना. आणि त्या अभावाच्याच अधिकरणामध्ये स्वाभाव अधिकरणे गुरु शिष्यत्व नांदे नाम गुरु शिष्यत्व भाष्ये, अशा प्रकारचं जो सिद्धांत आहे हा आम्ही तुम्हाला आता किंवा अशी अनुभूती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हा गुरु आणि शिष्य दिसतात तर हा एकच गुरुच त्या दोन्ही रूपाने उल्हासत असतो असं सांगतात. एकपण नव्हे सुखास म्हणून गुरु शिष्याचे करुणी मिस, पाहणीची आपुली वास पाहातसे. या ठिकाणी एकपण नव्हे सुसास, म्हणजे एकपण म्हणजे गुरुला तुम्ही सांगता ना गुरु शिष्य पण एकच परमात्मा आहे आणि त्या एकच परमात्मा असताना त्याच्यात गुरु शिष्य असा द्वंद्व भाव कसा निर्माण झाला, अशी जर तुमची शंका असेल तर त्याचा परिहार देताना सांगतात की काय झालं, त्याला एकपण सुखास नव्हे, त्याला एकटं पण राहणं हे त्याच्या सुखाला कारण होईना. त्याचे सुखरूपतेमध्ये सुखाचा भोग घेण्यासाठी
जे द्वितीयत्वाचा अभाव होता तो त्याच्यामुळं त्याला कर्मेना ते त्याला सुखाला कारण होईना. एकपणे नव्हे सुसास. मग त्यांनी काय केलं, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मिश, म्हणून त्यांनी काय केलं, गुरु शिष्याचं निमित्त केलं आणि पाहणेची आपुली वास पाहतसे. आणि जे पाहणं म्हणजे जे ज्ञान आहे त्या ज्ञानानेच आपल्याला आपुली वास पाहतसे, ज्ञानानेच आपल्याला पाहिलं. म्हणजे पाहणेरूप असणारं जे ज्ञान त्या पाहण्याने, पाहणं हे ज्याचं स्वरूप आहे असं जे पाहणं त्या पाहण्यानेच आपणच आपल्याला पुन्हा पाहिलं. कारण हे असं जर केलं, पाहणेच जर पाहणेरूप असणारं पाहणं जर आपल्याला स्वतःला पाहिल तर त्या ठिकाणी काय होईल, द्वंद्वाची कल्पना होईल, आहे की नाही, द्वंद्वाची कल्पना होईल. आणि त्यामुळं पाहण्याचा पाहते आणि पाहणे अशा प्रकारचा व्यवहार घडेल, बरोबर ना. कारण हे जे तर पाहता पाहणे दुरी सारोनिया, तिथं पाहता पाहणं काही नाही. पण जर पाहता पाहणं असल्याशिवाय जर तुम्हाला म्हणजे कल्पित द्वैत स्वीकारल्याशिवाय त्या सुखाचा अभिव्यक्ती तुम्हाला होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच तत्वाने एकच आपण दोन ठिकाणी झाला, एकीकडं पाहता झाला, एकीकडं पाहणे झाला, आणि इकडं पाहण्याचा विषय देखील तोच झाला. म्हणून पाहणेची आपुली वास पाहतसे. ते पाहणं किंवा नेत्र हे आपणच आपल्याला पाहत असतात, किंवा स्वरूपच आपल्या स्वरूपाला दोन रूपाने पाहत असतं. जणू काही म्हणजे इव वास्तव ते त्याच्या ठिकाणी व्यवहार घडतो द्वंद्वाचा, असं नाही. म्हणजे एकपणाला कोणत्याही प्रकारची कमतरता न येता एकपण अबाधित असताना त्या एकपणाच्या ठिकाणी द्वैताचा भास होतो. आणि तो भास म्हणजेच गुरु शिष्य रूपाने होणारा भास आहे, बरोबर ना. व्यवहारकाली त्याला गुरु शिष्य असं म्हणतात, पण तत्वतः त्या ठिकाणी गुरु शिष्यपणाची स्वतंत्रपणाने सापेक्ष असे ते असतात. निरपेक्षत्वाने त्या ठिकाणी निरपेक्ष अधिष्ठानाकडून पाहिलं तर गुरु शिष्यपणाची सिद्धी होत नाही. अशा प्रकारची याची संगती आहे किंवा याचा परिहार आहे असं सांगतात. तेच आता टीकाकार सांगतात. तैसे पाहता तुझे निमिषे, हां, तुझ्या निमित्त पाहिलं तर मी आपल्यासाठीच हे बोलता. मी पाहता तैसे पार्था तुझे निमिषे, हे अर्जुना तुझ्या निमित्ताने मी बोले आपण याची दोष आहे किंवा उद्देश आहे. मी आपल्यासाठीच हे बोलत आहे, निमित्त आहे तुझं, परंतु मी माझ्यासाठीच हे बोलत आहे. हां, माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा, म्हणजे अशा प्रकारचं त्याला आक्षेपार्थ. मी आणि तू यामध्ये मी तू पण खरं आहे का, नाही. त्या ठिकाणी आपलं एकत्वच आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडे पांघरू हरी, त्याप्रमाणे. हां, ओठ दोन असले तर बोलणं एकच आहे, दोन टिपऱ्या असल्या तर नाद एकच आहे, चरण दोन असले तरी चालणं एकच आहे, ओठ दोन असले तरी शब्द एकच आहे. तैसे पुसणे सांगणे तुझे माझे, त्याचप्रमाणे दोन काही तू विचारतो आणि मी सांगतो, पण त्याच्यामध्ये काय आहे, एकच वस्तू एकच तत्व दोन्हीमध्ये अनुस्यूत आहे. हां, म्हणून शिष्य आणि गुरुनाथो, मग गुरु आणि शिष्य ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतो दोष आहे. गुरु आणि शिष्य या दोघांचा अर्थ काय आहे, एक अर्थ कोणता आहे, गुरु हाच ते अर्थ आहे. कोणता, निरपेक्ष गुरु हाच त्याचा अर्थ आहे. गुरु आणि शिष्य ह्या दोन सापेक्ष शब्दांचा अर्थ निरपेक्ष गुरु हाच आहे. म्हणजे त्या निरपेक्ष गुरुवर हे गुरु आणि शिष्य हे भाव कल्पित आहेत. हां हां, कापूर आणि सुगंध याच्यामध्ये पाहायला गेलं तर केवळ काय आहे, कापूरच आहे. कापूर आणि सुगंध वेगळे करता येत नाही. पण दोघांमध्ये पाहिलं तर परिमळाला कापुराहून वेगळा करत नसल्यामुळं दोन्ही मिळून काय आहे, कापूरच आहे. हा, गोडी आणि गुळाची जेवी, गोडी आणि गुळ पाहिलं तर गुळच कसा आहे, ही गेली ना होई आपल्याला, नाही गेली ही होई ना पुढे. हां, गोडी आणि गुळ यांच्यामध्ये इतकिंचितही अंतर नाही. कापूर आणि परिमळ हे पण गेले, गोडी आणि गुळ ही ओवी यायची.
एकलेच एकपणे नव्हे सुखास, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मिस, पाहण्याची आपुली वास पाहतसे. आता ह्या श्लोकावर टीका आहे. सुसास पण त्याचा अर्थ एकच दिलेला आहे. एकपण नव्हे सुसास म्हणजे सुखालाच कारण होत नाही. जिथं सुसास पाठ आहे ना त्याचा अर्थ असा दिला, एकपण नव्हे सुसास. एकपणाने त्याला कर्मेना म्हणजे त्याला सुख वाटेना असाच अर्थ दिला. सुखाचं तसे पाठभेद खूप आहेत त्याच्यामध्ये. हे जे काही सांप्रदायिक पाठभेद आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये का साखरे महाराजांनी मामांनी जोग महाराजांनी स्वीकारलेले तेवढेच आपण घेतोय. तर एकपणे नव्हे सुखास, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मास. एकट्याला त्याला सुख होईना म्हणून त्याने गुरु आणि शिष्य यांचं निमित्त केलं. आणि पाहण्याची आपुली वास पाहत असे. आणि पाहणंच आपल्याला पाहत आहे. तेच आता दररोज पाहतोय आपण, तिथीचे पाहणे ऐसे असे विरा आहे की नाही. हे त्याचं पाहणं धरायचं. येथ जे एकपण ते जडाचे परिणसे जाणं, आपण या आपण बोधरूपचे असे. आता काय आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्याला शून्यवाद सांगितला काय असं वाटतं. म्हणून आता येथे जे एकपण आहे त्या एकपणामध्ये काहीच कोणत्या प्रकारचा विकार होत नाही. असं जे एकपण आहे ना, जिथं द्वैतच नाही, द्वैत सापेक्ष एकपण नाही, ते जे एकपण आहे तर ते काय शून्यच झालं. मग ऐक नाही, त्याला कोणी पाहत नाही, तो स्वतःला स्वतः विषय करत नाही. असं जर ते एकपण असेल तर ते अत्यंत तुच्छ आलिक शून्यरूप नाही का अशी शंका येईल. तर त्यासाठी सांगतात इथं जे एकपण आहे ते एकपण जडाचे परिणसे जाणं. कारण काय आहे, ज्या वेळेला संपूर्ण हे जगत बीजरूपाने अज्ञानामध्ये लीन होऊन जातं त्यावेळेला जी अज्ञान जड आहे आणि त्या जड अज्ञानाची जी स्थिती आहे तसंच इथंसुद्धा कोणत्याही प्रकारचा सापेक्ष भाव राहत नाही. बरोबर ना. तेव्हा ते अव्यवहार, बरोबर आहे का महाराज, त्यावेळेला ते अव्यवहारी असणारं अज्ञानच नाही का बीजरूप. आणि अज्ञान जसं शून्यरूप आहे कारण ते जड आहे. बरोबर ना. जडालाही स्वतः ज्ञान नसतं आणि इतराचे ज्ञान नसतं. आणि तुमचं जे उर्वरित राहिलेलं निषेधावधीभूत राहिलेलं, बरोबर ना, कार्यकारणाचा नीतीनं निषेध करून, बरोबर ना, निषेधावधीभूत राहिलेलं ज्याला तुम्ही अधिष्ठान का म्हणे ना, पण ते अधिष्ठानसुद्धा काय अर्थातच शून्यरूपच असावं, शून्यरूपच राहील असा आक्षेप वेदांतावर नेहमी येतो. तर त्याच्याविषयी सांगतात की आम्ही जे सांगतो आता हे जे एकपण राहिलं, बरोबर ना, म्हणजे अबाधित एकपण तुम्ही म्हणता, पण ते एकपणाचं स्वरूप काय आहे ते मला वाटेल ते जडच आहे. परंतु आमचं जे निषेधावधीत भूत जे एक आहे, निरपेक्ष एक आहे, केवल आहे, ते केवल जडाचे परिणसे जाणं. ते जड अज्ञानाप्रमाणे नाही. अज्ञान जसं असं जड दुःखरूप आहे, बरोबर ना, त्याचप्रमाणे हे तुमचं असणारं एकसुद्धा तसंच असेल, पण हे जडासारखं नाही. आपण बोधरूपचे असे. ते आपल्या ठिकाणी ते बोधरूपच आहे. अज्ञान जसं आपल्या ठिकाणी कसं आहे, अबोधरूपच आहे. अज्ञान हे अज्ञानाच्या ठिकाणी अबोधरूप नाम जडच आहे. तसं हे आपल्या ठिकाणी चैतन्यच आहे, ज्ञानरूपच आहे. हा त्याच्यातला भेद आहे. हां. न संडी स्वस ते कसं आहे, न संडी स्वसंवेद्यता गुरु शिष्यत्व तव हेचे आता, जरी काही परस्परता नसे तेथे येथे. ते म्हणतात न संडी स्वसंवेद्यता. या ठिकाणी ही जी स्थिती आहे श्रीगुरूंची आणि श्रीगुरूंनी शिष्याला प्राप्त करून दिलेली, श्रीगुरूंची स्वतःची आणि श्रीगुरूंच्या कृपारूपी सलिलाने किंवा कृपारूपी अर्क उदित झाल्यानंतर शिष्याच्या ठिकाणी होणारी जी स्वबोध मात्रता ही जी आहे ती जडरूप नाही. बरोबर आहे ना. ती काही नाही, जडरूप नाही, तर ती स्वसंवेद्यता न संडी. ती त्याच्या स्वरूपाला ती स्वसंवेद्यता म्हणजे ती कोणती स्वयंप्रकाशता, स्वयंप्रकाश स्वरूपता ही त्याला कधी सोडून जाणारी नाही. म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे, तो स्वयंप्रकाश आहे, म्हणजे स्वअसंवेद्य आहे. म्हणून तो काय यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असा तो स्वसंवेद्य असल्यामुळं तो वेदनाचा विषय होत
नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये वेद्य वेदक भाव त्याच्या ठिकाणी नसला तरी तो काय आहे, तो काय तो साक्षात काय तो नाही, त्याला दुसरं अवेद्यत्वे सती, तो अवेद्य जरी असला तरी का अवेद्य असला तरी अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व, तो वेदनाचा विषय नसला तरी तो अपरोक्ष रूप आहे, कारण तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून या ठिकाणी त्याच्या स्वसंवेद्यत्वाची सिद्धी होते, त्याच्या जडतेची सिद्धी होत नाही. न संडी स्वसंवेद्यता गुरु शिष्यत्व तव हेची आता. आणि खरं ज्याच्यामध्ये स्वसंवेद्यता कधीच परित्यक्त म्हणजे स्वसंवेद्यतेचा कधीच परित्याग होत नाही, ज्याच्यामध्ये स्वसंवेद्यता कधीच भंग पावत नाही, तो कायम तो स्वयंप्रकाश रूपानेच असतो, इतरांचं प्रकाशन करतो आणि नसलं तरी दृंगमात्र दृष्टेपणाने असतो. बरोबर ना. आणि ते दृंगमात्र दृष्टेपण जो त्याच्या समोर विषय येईल त्या मिथ्या पदार्थाचं प्रकाशन करीत राहतो, हा त्याचा स्वभाव आहे. ही त्याचं सहज स्वाभाविक अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात न संडी स्वसंवेद्यता गुरु शिष्यत्व तव हे चाहता. आणि खरं गुरु शिष्यत्व काय आहे, ज्याच्यामध्ये स्वसंवेद्यता कधीच भंग होत नाही, जरी काही परस्परता नसे येते. इथं काही परस्परता म्हणजे एकाहून एकाचा जरी या ठिकाणी कुठलाही प्रकारचा भेद नाही, बरोबर ना, एकाचा एकाहून कोणत्याही प्रकारचा भेद नाही, तरीसुद्धा त्याची स्वसंवेद्यता मात्र नित्य निरंतर अविनाशी रूपाने विद्यमान आहे. ठीक आहे ना. असो चिन्मात्र जे काही जडाचे परितव नाही, म्हणून गुरु शिष्य प्रवाही विलसता असे. आता ते जड असतं ना, जे जड असतं ते जड, बरोबर ना, जडामध्ये स्वतंत्र जडाचा परिणाम कधीच होत नाही. सांख्य स्वतंत्र प्रकृतीचा परिणाम मानतात, परंतु आमच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते राहिलेलं तत्व ते जड नाही. जर तुम्ही प्रकृतीला जड मानलं तर जड असणाऱ्या प्रकृतीच्यापासून तिचा परिणाम स्वतंत्ररित्या होईलच कसा, असा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. पण आमच्या स्वसंवेद्य असणाऱ्या, बरोबर ना, स्वसंवेद्य असणाऱ्या बोधमात्र तत्व, बरोबर ना, बोध स्वरूप असणाऱ्या तत्वाचा या ठिकाणी स्वतंत्र, बरोबर ना, असंग निर्विकार रूपात परिणाम होत नसला, बरोबर ना, परिणाम होत नसला तरी तुमच्या जड प्रकृतीसारखा त्याचा परिणाम होत नाही. तसंच हे तत्व अव्याकृत अशा प्रकारचाही याचा परिणाम, अविकारी परिणाम पण याचा होत नाही. तरी पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की चिन्मात्र जे काही ते जडाचे परितव नाही, जडाच्या प्रमाणे ते नाही. जडाचा जसा चैतन्याच्या अधिष्ठानावर जडाचा परिणाम होताना दिसतो, स्वतंत्र परिणाम नसला तरी चैतन्याच्या अधिष्ठानावर जड असणारी माया चैतन्याशी, बरोबर ना, आध्यात्मिक तादात्म्य संबंध करून त्या ठिकाणी जशी परिणाम पावते तसा परिणाम ह्या स्वरूपाचा होत नाही. स्वसंवेद्य स्वरूपाचा, चिन्मात्र स्वरूपाचा असा परिणाम होत नाही. कशावरून? म्हणून गुरु शिष्य प्रवाही विलसते असे. जर त्या ठिकाणी जर ते चिन्मात्र नसतं तर गुरु शिष्य संवादामध्ये ह्या चिन्मात्र तत्वाची प्राप्ती पण झाली नसती. याचा अर्थ चिन्मात्र तत्वच गुरु आणि शिष्य ह्या परंपरेमध्ये चिन्मात्र तत्वच विलसत आहे. जड असतं तर गुरु शिष्याच्या प्रवाहामध्ये त्या तत्वाचा विलास किंवा विस्तार किंवा व्यवहार झाला नसता. ह्या व्यवहारावरूनच त्या चिन्मात्र तत्वाची काय होते, ओळख होते. उलट जडाची ओळख होत नाही, कारण ते जर नसतं तर हे झालं असतं का, प्रकृतीचा, बरोबर ना, प्रकृतीचा होणारा जो कार्यरूप परिणाम, तो परिणाम जर चेतन तत्वाचं अधिष्ठान घेतलं नसतं तर प्रकृतीचं भान आणि प्रकृतीची सत्ता, बरोबर ना, आणि प्रकृती कार्याचं भान आणि प्रकृती कार्याची सत्ता हे काहीच प्रत्ययाला आलं नसतं. आणि हा जो प्रत्यय येतो त्या प्रत्ययावरून प्रत्यय रूप असणाऱ्या आत्म्याचाच हा गुरु शिष्य रूपाने विलास आहे असंच म्हणणं चांगलं नाही का, बरोबर की नाही. यावरून ते तत्व जडरूप असतं, ते जर जडरूप असतं तर या ठिकाणी गुरु शिष्य प्रवाहाच्या रूपाने हा विलास
किंवा हा व्यवहार झालाच नसता. उलट काय आहे, व्यवहार होतो यावरून आपल्या अव्यवहार्य असणाऱ्या स्वयंप्रकाश किंवा सत्ता आणि स्फूर्तीनं संपन्न असणाऱ्या अधिष्ठानाचं ज्ञान होतं. ह्या होणाऱ्या व्यवहारावरून त्या ठिकाणी आपल्याला अधिष्ठानाचं यथार्थ अवगम किंवा अधिगम यथार्थ अनुभूती आपल्याला येते. म्हणून आपल्या अनुभूतीतसुद्धा गुरु शिष्य परंपरेमध्ये चैतन्याचा विलास आहे की नाही. स्वयंप्रकाश चिन्मात्र तत्वाचा हा विलास आहे, त्याचंच हे स्फुरण आहे, अशा प्रकारचा अर्थ होतो. असो चिन्मात्र जे काही जडाचे परितव नाही, म्हणून गुरु शिष्य प्रवाही विलासता असे. गुरु शिष्याच्या प्रवाहामध्ये हे चिन्मात्र तत्वच विलसत आहे, व्यवहार्य दशेला आलं आहे. बरोबर ना, व्यवहार्य स्थितीला प्राप्त झालेलं आहे. काय वाटलं तर लगेच सांगा. हे मिस मात्र जाणं परिपाहे आपणाचे आपण तरी दृश्यदृष्टेपण आलेच नाही. ते म्हणतात हे गुरु शिष्यपण आहे ना, हे गुरु शिष्यपण हे मिस मात्र जाणं हे तर केवळ निमित्त आहे. गुरु शिष्यपण हे काय आहे, निमित्त आहे. गुरु शिष्यपणाची केवळ कल्पना आहे. परी त्यावेळेला कल्पना आहे, कारण ते काय टिकत नाही. ते नाविक क्षणभर काय ज्ञात सत्ताक म्हणायचं ना त्याला फक्त ज्ञात सत्ता दिलेलं अशाच प्रकारचं आहे. ज्ञान गेलं का ते गुरु शिष्यपणही गेलं. बरोबर आहे की नाही. ज्ञान आलं की नवीन गुरु शिष्यपण उत्पन्न झालं. ते नाविक क्षणमात्र राहणारं अशा प्रकारचं आहे. परंतु या क्षणमात्र राहणाऱ्या गुरु शिष्यपणाचं अधिष्ठान, बरोबर ना, जे स्वरूपभूत ज्ञान ते मात्र अकाट्य, अभंग, अच्छेद्य आणि स्वसमेद्य चिन्मात्र रूपाने ते नित्य विद्यमान आहे. म्हणून हे गुरु शिष्याचं मिस मात्र जाणं हे फक्त काय आहे, निमित्त आहे. परिपाहे आपणाचे आपण. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर गुरु शिष्याला किंवा शिष्य गुरुला पाहतात का तत्वच तत्वाला पाहत आहे. आपणच आपली वास पाहत असे, आपणच आपल्याला पाहते खऱ्या अर्थाने, आहे की नाही. कारण जिथं जिथं पाहावं तुम्ही त्याच्यामध्ये गुरुच्या गुरुत्वामध्ये किंवा शिष्याच्या शिष्यत्वामध्ये तुम्हाला काय दिसतं, सत्ता आणि भान दिसतं का दुसरं काय दिसतं. सत्ता आणि भान, बरोबर ना. भानावरून सत्तेची सिद्धी आहे आणि सत्तेवरून भानाची सिद्धी. सत्तेला सोडून भान नाही आणि भानाला सोडून सत्ता नाही. याचा अर्थ सत्ता आणि स्फुरण हेच त्याचं वास्तव स्वरूप आहे. म्हणून तेच आपणच आपल्याला पाहत आहे की नाही. जडवाद नाही या ठिकाणी, जडवाद नाही. हे जे वेदांत शास्त्र आहे ते चैतन्यवादाचा चिद्वादाचा स्वीकार करतं. इथं चिद्विलास नाही सांगायचं बरं का, चिद्विलास नाही सांगायचा, चिद्वाद सांगायचा. चिदची स्वानुभूती सांगायची. याला चिद्विलासवादसुद्धा म्हणणं बरोबर नाही. याला काय म्हणायचं, चिद्वाद आहे. हे सगळं चैतन्य आहे एवढं आम्हाला सांगायचं आहे. चैतन्याचा विलास सांगण्यात तात्पर्य नाही. तो जो विलास कार्य को कहे आहे त्या विलासावरून अधिष्ठानाची सिद्धी होते. विलासावरून आम्हाला सगळा जगताचा आम्हाला द्वेष का नाही, कारण ह्या जगत ज्याला तुम्ही कार्य, महाराज बरोबर आहे का, ज्याला कार्यरूप जगत दिसतं ना, त्या कार्याकडे पाहायला गेलं का आम्हाला अधिष्ठान दिसायला लागतं. काही लोकांची अशी स्थूलदृष्टी आहे त्यांना कार्यच दिसतं. काही लोकांची त्याच्यापेक्षा सूक्ष्मदृष्टी आहे, ते कारणाचा विचार करतात. आणि काही लोकांची त्याच्यापेक्षा सूक्ष्मदृष्टी आहे, ते कशाचा विचार करतात, अधिष्ठानाचा विचार करतात. तेव्हा आम्हाला जर पाहिलं तर कार्य दिसतं तर कार्य बाधित होतं, कारण दिसतं तर कारण बाधित होतं. बरोबर आहे ना. मग कार्यकारणाला सत्ता ज्याची आहे ते अधिष्ठान त्यांना दिसतं. बरोबर ना. आणि जे कार्यकारण आहे त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभावरूप ठरतं. पण हे अधिष्ठानाचं ज्ञान व्हायला कार्याची उपयोगिता झाली की नाही. म्हणून आम्हाला त्या कार्याचा द्वेष नाही आणि कारणाचा देखील द्वेष नाही. फक्त एवढंच आहे का, तुम्ही कार्यकारण सत्य आहे असं म्हणता आणि आम्ही कार्यकारण हे अधिष्ठान रूप आहे असं म्हणतो. कार्यकारण हे काय आहे, अधिष्ठान स्वरूप आहे असं म्हणतो. आणि त्या अधिष्ठानामध्ये कोणताही विकार होत नाही. अव्याकृत परिणामामध्ये त्यांनी जरी परिणाम म्हणतात आणि अव्याकृत म्हणतात, वदतो व्याघात आहे की नाही. परिणाम होत नाही म्हणजे अव्याकृत परिणाम होता असं म्हणायचं नाही आम्हाला. विकारी परिणाम तर होत नाही पण अविकारी परिणाम होत नाही. अधिष्ठानच अधिष्ठानाच्या ठिकाणी त्या ठिकाणी भासत असतं. अधिष्ठानच अधिष्ठानाला पाहत असतं. पाहण्याची आपुली वास पाहत असे. हे मिस मात्र जाणं या ठिकाणी फक्त गुरु शिष्य काय आहे, निमित्त आहे, दुसरं काही नाही.
किंवा परी पाहे आपणाचे आपण तरी दृश्य द्रष्टेपण आलेचे नाही. जरी ते आपणच आपल्याला पाहत असेल तर त्याच्या ठिकाणी द्रष्टाभाव आणि दृश्यभाव हे मात्र निर्माण झालेलं नाही. म्हणजे ते कधी दृश्यभावाला किंवा तत्सापेक्ष द्रष्टृत्व भावाला कधी आलेलंच नाही. त्याचं जे काही दृंगमात्र दृष्टेपण आहे ते अविकारी रूपाने नित्य जो का त्यो जसंच्या तसंच आहे. म्हणजे या ठिकाणी माया म्हणून पाहायचे का अधिष्ठान म्हणून पाहायचे? माया कार्य म्हणून, माया किंवा माया कार्य यांना, बरोबर आहे ना, माया किंवा माया कार्य यांना, बरोबर, आपण म्हणजे हा जो ज्ञाता पुरुष आहे किंवा अनुभूती संपन्न पुरुष आहे तो त्या पदार्थांना माया किंवा माया कार्यरूपाने पाहत नाही, तो अधिष्ठानत्वाने त्यांना पाहतो. आणि अधिष्ठान मात्रत्वाने पाहत असल्यामुळं त्या ठिकाणी दृश्याचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, बरोबर ना. आणि दृश्य सापेक्ष आलेला द्रष्टेपणाचाही त्रैकालिक अत्यंताभाव आहे. पण हे दृश्य द्रष्टेपण ज्या अधिष्ठानात भासतात, बरोबर ना, ज्या अधिष्ठानात भासतात आणि ज्या अधिष्ठाना वाचून त्यांना स्वतंत्र सत्ता स्फुरण नाही, तेव्हा ते असणारे दृश्य आणि त्याच्या ठिकाणी असणारं दृष्टेपण हे मूळ सगळं अधिष्ठानाचंच आहे. हे सर्व काय आहे? अधिष्ठानाचं आहे म्हणण्यापेक्षा अधिष्ठान मात्रच आहे, केवळ अधिष्ठानच आहे. मग तो तिथं काय पाहतो? केवलाला पाहतो, बरोबर. हीच त्याची कैवल्याची दृष्टी आहे, हीच त्याची नजर कोणती आहे? कैवल्याची नजर आहे. तुम्हाला आम्हाला त्याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसतो आणि त्याला त्याच्यामध्ये आत्मभाव दिसतो. इथं अधिष्ठान भाव म्हणण्यापेक्षा काय आहे? त्याला आत्मभाव दिसतो की जो आत्मा कसा आहे? चैतन्य घन, चिद्घन किंवा चिन्मात्र आत्माच तो त्या ठिकाणी. मग चिन्मात्राला पाहतं, ऐकून त्याचं वर्णन करायचं झालं तर काय आहे? चिन्मात्रच आपणच आपल्याला पाहतं. याला म्हणायचं आपणची आपुली वास पाहतसे. आता सांगतात, जरी पाहवया काही न संभवे तरी पाहणे तव आंधळे नहे, पाहणे आपणासवे पाहतचे. असे आता आपण जो विचार केला तोच विचार इथं सांगतात. जरी पाहवया काही न संभवे, त्याला जर पाहायला गेलं तर त्याला पाहायला काही दृश्य म्हणून सापडतं का? तो जेव्हा पाहायला जातो त्या पाहण्यामध्ये काय होतं? त्याला ज्या दृश्याला तो पाहायला जातो त्या दृश्यामध्ये त्याला दृश्य पण काही दिसतं का? त्याला दृश्य पण काही दिसतच नाही. पाहवया काही न संभवे, अजातवाद आहे की नाही? पाहण्यासाठी कोणता पदार्थच नाही. मग आता त्याला पाहण्यासाठी पदार्थ नाही, मग पदार्थ नसल्यावर, बरोबर ना, दृश्य सापेक्ष नसलं म्हणजे तो पदार्थ काय करतो? ते दृश्य नाहीच होऊन जातं का? ते त्याच्या दृष्टेपणाला घेऊन जातं, दृष्टेपणालाही घेऊन जातं. मग जिथं दृश्यपणाही नाही आणि द्रष्टापणा नाही ते असं राहिलेलं उर्वरित, बरोबर ना, त्या दृश्यपणा आणि दृष्टेपणाच्या निराश झाला असताना राहणारं काय? आंधळ जड आहे असं तुम्हाला वाटेल. परंतु ते म्हणतात तरी पाहणे तर आंधळे न हो. हे जे पाहणं आहे सापेक्ष दृश्य जेव्हा दृष्टुभावाला घेऊन जातं त्यावेळेला खाली राहणारं जे पाहणं अर्थात जड तत्व अवशिष्ट राहतं. पण पाहणे तर आंधळे नये, हे पाहणे, इथलं पाहणं हे आंधळं पाहणं नाही, म्हणजे हे जड नाही, नाही का? जड नाही. मग त्या ठिकाणी काय आहे? ते जे पाहणं आहे ना ते आपलं आपल्याला पाहत असतं. पाहणे आपणा सवे पाहतचे असे. ते राहिलेलं पाहणं जड नाही, कारण ते पाहणं आपल्याला पाहत असतं ना, बरोबर ना. ते पाहणं आता जडाला पाहत नाही, दृश्य द्रष्टृभावाला पाहत नाही, पण आपलं आपल्याला पाहतं ना. पाहणे आपणा सवे पाहतचे असे, ते पाहणंच आपल्याला पाहत असतं. याचं उत्तर पुढं मौलीने दिलेलं आहे की तुम्ही म्हणा शून्य राहिलं, आता काहीच राहिलं नाही हे तुम्हाला कसं कळलं? आम्ही विचारलं तर शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होय सिद्धू नसताचे हा अपवादू वस्तू शिगा. पाहणंच आपल्या ठिकाणी पाहत आहे आणि ते कसं पाहत आहे तर आपण पुन्हा पुन्हा तेच पाहतो. ते जर पाहणे रूप नसतं तर तुमचा पाहण्याचा व्यवहार तरी घडला असता का? बरोबर की नाही? आणि ते तिथं काहीच नाही, शून्य आहे. हे शून्य कळलं कोणाला? तर तो म्हणतो मलाच कळलं. मग तूच आमचा आत्मा आहे, तुला कळलं ना. मग तुला कळणं म्हणजे तिथं कळणं आहे का न कळणं आहे? शून्याचं सुद्धा द्रष्टा कोण आहे? तू आहे. आणि तू जर त्या ठिकाणी नसता, तुला ज्ञान नसतं तर तुला ह्या शून्याचं तरी ज्ञान झालं असतं का?
ज्ञानरूप जर त्या ठिकाणी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश नसती, बरोबर ना, याच्यावरून तुझ्या उलट स्वयं शून्य सिद्धांत आहे असं तू म्हणत असताना तुझ्या स्वयंप्रकाशतेचं प्रकाशन झालं. ऐका, स्वयंप्रकाशता निश्चित झाली, अनुभूत आहे असा त्याचा अर्थ झाला. तुझं स्वयंप्रकाशत्व अनुभूत आहे असं तूच तोंडाने कबूल करतो आणि त्याला मात्र शून्य असं म्हणतो. हा वदतो व्याघात आहे की नाही तुझ्या ठिकाणी? वदतो व्याघातच आहे. हां हां, तिथलं पाहणं कसं आहे याच्याविषयी माऊली आता पुढेही सांगणार आहे. पापा निरंजनी निदेला तो निर्विवादू एकला चेता चेवविता दोन्ही तोची, असं त्याचं वर्णन केलं. पहिली ही स्थिती आहे कशी, तर त्यांनी सांगितलं की निरंजन एकदम निर्जन प्रदेशामध्ये एखादा पुरुष झोपलेला आहे, बरोबर ना, झोपलेला आहे, एकटा पुरुष झोपलेला आहे आणि गाढ निद्रिस्त आहे. मग आता त्याला कोणी पाहते का? तो कोणालाही पाहत नाही. मग तो शून्य रूप आहे असं म्हणायला काय हरकत आहे? नाहीच असं म्हणायला काय हरकत आहे? नाही म्हणण्याची सोय नाही, कारण एकदम झोपेतून उठून बसतो, ऐक ना, एकदम जागा होतो. आता तो एकटाच होता ना, मग त्याला जागं कोणी केलं? तोच जागा झाला. आणि जागा कोण झाला? जागं कोणी केलं? त्यांनीच केलं. आणि जागं कोणाला केलं? त्यांनीच त्याला जागं केलं की नाही? तसंच मग इथं पाहण्याची आपली वास पाहत असे आपणच आपल्याला पाहतो. हे तुम्हाला त्या व्यवहारात दिसतं की नाही? दुसरी गोष्ट, त्याला शून्यरूप का म्हणता येत नाही? त्यांनी लिहिलं की, उदाहरण दिलं की का अमावास्याच्या काळ्या रात्री काळ्या शेतामध्ये काळा मनुष्य गाढ झोपला, ऐक नाही, काळा मनुष्य गाढ झोपला. मग आता त्याला कोणी पाहत आहे का? कारण अमावास्याची काळी रात्र आहे, काळं शेत आहे, तो काळा आहे, त्याला कोण पाहत आहे का? बरं, तो कोणाला पाहतो का? मग तो मनुष्य नाही म्हणा ना, तो मनुष्यच तिथं नाही असं म्हणा. नाही म्हणण्याची सोय का? कारण आहे की नाही? तो आहे. आणि जेव्हा तो जागा होतो त्यावेळेला तोच जागा होतो. आणि त्याला जागा करायला तुम्ही गेले का? तोच काय होतो? जागा होतो. आणि जागा करतो तोच. कोणाला जागा करतो? तोच त्याला जागा करतो. अशा पुरुषाला नाही म्हणण्याची सोय का? असं चिन्हमात्र तत्व आहे. आणि त्या तत्वाला तुम्ही जडरूपता कशी देता? काळा राहे काळवखा, काळा मनुष्य काळवखात राहिला तरी आपणाना आणि का न चोजवे आशिका हामी बाणे. त्या ठिकाणी न चोजे, तरी तुम्हाला तो ज्ञानाचा विषय होत नसला तरी मीच आहे ना तो, ऐकी नाही, तो कोण आहे? मीच आहे. काळवठा घातला त्याला ज्ञान आहे ना, मी आहे म्हणून. तुम्ही म्हणले कसं दुसऱ्याला दिसत नाही, पूर्ण काळोखी रात्र आहे, हाच दृष्टांत आहे ना, असाच आहे ना. काळा राहे काळवखा, तो आपल्याला पण नाही दिसत, आपणानं आणि का दुसऱ्याला विषय होत नाही. काळा मनुष्य काळ्या रात्री म्हणजे स्वतःला विषय होत नाही. परंतु तो म्हणतो हा मनुष्य इथं कोणीच नाही, असं जर तिथं म्हणलं तो काय म्हणेल? हा मी बाणे. कोण आहे? हे काय मी या ठिकाणी आहे. म्हणजे इतकं त्याचं अस्तित्व काय आहे? सिद्ध आहे. आणि ते अस्तित्व म्हणजे नुसतं अस्तित्व नाही, ते भानसहित अस्तित्व आहे. बरं, नुसतं भान नाही, अस्तित्वासहित भान आहे, ऐका, असं ते आहे. तसंच हे त्याचं जे सन्मात्रत्व आणि चिन्मात्रत्व हे अबाधित नित्य आहे. या लागी आता सांगतात, जरी पाहवया काही न संभवे तरी पाहणे तो आंधळे न हे, पाहणे आपणासवे पाहतचे असे. ते आपल्या स्वतःलाच पाहत आहेत. म्हणतात, या लागी आपली कृपा आपण न संडीची द्वंद्वे विन, या लागी गुरु शिष्य मिशे निरूपण पुढेही असे. या लागी आपली कृपा आपण, हे कसं आहे बघा, या आपली कृपा आपणच द्वंद्वे विन न संडीची, द्वंद्वा वाचून त्याचा तो त्यागच करत नाही. या लागी गुरु शिष्य मिशे निरूपण पुढे असे. आपली कृपा आपल्यावर आहे, बरोबर आहे ना, आपली कृपा आपल्यावर. आणि तिथं न संडीचे, आपणच आपल्यावर कृपा करण्याचा कधीच त्याग करत नाही, आपणच आपल्यावर कृपा करतो. परंतु ते कसे? द्वंद्वे विन, गुरु आणि शिष्य या द्वंद्वा वाचून खऱ्या अर्थाने तो आपणच आपल्यावर कृपा करतो. त्याला कधी हे गुरु शिष्यावर कृपा करतो असं नाही, तो गुरु शिष्य द्वंद्वा वाचून आपणच आपल्यावर खऱ्या अर्थाने कृपा करत असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी हा गुरु शिष्यपणाचं जे द्वैत आहे ते सत्यत्वाने कधीही त्याला प्रतीतीला येत नाही.
या लागी गुरु शिष्यमिशी निरूपण पुढे असे. याच कारणाने गुरु आणि शिष्य यांच्या निमित्ताने पुढचंही निरूपण आम्ही करतो. त्याच्या दृष्टीनं काय, तो गुरु शिष्यावर कृपा करत नाही, तो आपणच आपल्यावर कृपा करत असतो. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाने राहणं हीच आपल्यावर खरी काय आहे, कृपा आहे. जयाचे निकृपा तुषारे परतले अविद्येचे मोहरे परिणमे अपारे बोधामृते. जयाचे निकृपा तुषारे, ज्याचा कृपेचा एक तुषार म्हणजे एक जलबिंदू, ज्या श्रीगुरु कृपेचा जलबिंदू जर त्या आपल्याला प्राप्त झाला सत्शिष्याला, तर अविद्येचे मोहरे परतले, त्याच्यावर अविद्येचं जे आक्रमण किंवा अविद्येचे मोहरे म्हणजे चाल जी होती ती परतली. म्हणजे अविद्या त्याच्यासमोर आली नाही. अविद्या त्याच्याकडे जीवरूपाने जी चाल करून आली होती, परंतु गुरुकृपामृताचा तुषार त्याला मिळाला. गुरुकृपामृताचा तुषार म्हणजे काय, तर त्याला त्याच्या चिन्मात्र स्वरूपाचं होणारं दर्शन, बरोबर ना. हे दर्शन त्याने जी परिच्छिन्न जीवबुद्धी घेतली होती तिच्यामध्ये हा एक तुषार आला. एक तुषार आला म्हणजे त्याचा ज्ञानमात्र सन्मात्र असणाऱ्या स्वरूपाची त्याला ओळख श्रीगुरूंच्या द्वारा झाली. म्हणजे त्याला अविद्येचे मोहरे परतले. त्याच्या ठिकाणी जे अविद्या होती म्हणजे त्याच्या आत्मस्वरूपाचं जे अज्ञान होतं आणि त्याच्यामुळे तो ज्या विपरीत भावनेला प्राप्त झाला होता, बरोबर ना, त्या अविद्येचं जे मोहर आहे, चाल आहे, त्याच्याकडं जो जीवभाव प्राप्त झाला होता ती काय होती, ती चाल परत जाते. म्हणजे त्याचा जीवभावाची निवृत्ती होते. किंवा त्याच्या ठिकाणी नष्टो महा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. किंवा सकाळच्या प्रमाणे काय, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणून त्याचा अविद्येचा मोहरा म्हणजे अविद्येची चाल त्या ठिकाणी गेली. किंवा अविद्येचे मोहरे म्हणजे अविद्येपासून उत्पन्न झालेला जो मोह आहे. मोह म्हणजे काय, मोह वैचित्य, अविद्येपासून उत्पन्न झालेली विपरीत भावना त्याची निवृत्त झाली. परिणाम आणि ते झालं कसं म्हणतात, परिणमे अपारे बोधामृते. अपार असणारं जे काही असीम असणारं अमृत म्हणजे व्यापक असणारं ज्ञानामृत त्याला प्राप्त झालं. बोधामृते अपारे बोधामृते परिणमे. तर ते अविद्येचा जी चाल होती ती अविद्येची चाल झाली काय, अपारे बोधामृते परिणमे. अपार असणारं जे ज्ञानरूपी अमृत त्या अमृतामध्ये ती परिणत झाली. म्हणजे त्या अमृत स्वरूप झाली, ज्ञानामृत स्वरूप झाली. म्हणजे जे अज्ञान होतं ते अज्ञानच काय झालं, ज्ञानामृतामध्ये परिच्छेद. ज्ञानामृतामध्ये म्हणजे अमृत स्वरूप ज्ञानामध्ये म्हणजे अविनाशी असणारं, बरोबर, स्वयंप्रकाश असणारं, नित्यसिद्ध असणारं असं त्या ज्ञानामध्ये. जसा तो सूर्य उदयाला आल्यानंतर रात्र काय होते, रात्र दिवसरूपच होते, रात्र काय होते, दिवसामध्येच परिणत होती. त्याप्रमाणे या शिष्याचं असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचंच पर्यवसान काय झालं आपलं, त्याची अज्ञानाचंच परिणती ज्ञानामध्ये झाली. म्हणजे अज्ञान राहिलंच नाही, ते अज्ञान काय झालं, ज्ञानस्वरूप झालं असं सांगतात. मग त्यात गुरूंचं अज्ञान नाहीसं करून त्याला ज्ञान प्राप्त करून देतात, किंवा ज्ञान प्राप्त करून देऊन अज्ञान नाहीसं करतात. श्रीगुरु शिष्याचं असं होत नाही, त्याला ज्ञानरूप करतात. आणि त्याच्यामध्ये अज्ञान सापेक्ष असणारं जे अज्ञान निवर्तक असणारं जे वृत्तीज्ञान, त्या वृत्तीज्ञानासहित अज्ञानाला घालून स्वरूपभूत ज्ञानाला अवशिष्ट ठेवतात. म्हणून त्यांनी म्हटले की ते बोधामृतामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी अज्ञानाचाही लेश नाही आणि अज्ञान निवर्तक ज्ञानाचाही संबंध नाही, अशा प्रकारचं मूळ स्वतःसिद्ध असणारं निरपेक्ष स्वरूपभूत ज्ञानाला त्यांनी अवशिष्ट ठेवलं. त्याला म्हणतात की ते अज्ञान ज्ञानामृतामध्ये काय झालं, परिणत झालं. ते परिणमे अपारे बोधामृते असं सांगतात. तैसे श्रीनिवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणि येले ओझे ज्ञानाचे. जे माझं अज्ञान होतं तेच काय झालं, ज्ञानाच्या पंक्तीला किंवा ज्ञानाच्या स्वरूपभूत ज्ञानाच्या योग्यतेला ते प्राप्त करून दिलं. योग्यता म्हणायची किंवा स्वरूपभूत ज्ञानाला
प्राप्त करून दिलं, ज्ञानरूपतेला प्राप्त करून दिलं. अविद्येचे आता टीका आहे ही 14वी ओळी आहे. जयाचेनी कृपा तृषारे परितले परतले अविद्येचे मोहरे परिणमे अपारे बोधामृते. त्याच्या ठिकाणी जर हे फक्त केवळ अज्ञाननाशक ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अभिनिवेश राहील तर ते काय आहे, पुन्हा त्याचं अज्ञानच ज्ञानरूपाने पुन्हा जिवंत झालं. जर त्यांनी पुढं सांगणार आहेत की जशी एखाद्याची पत्नी ही त्याचा छळ करत असावी म्हणून ती पत्नीचा नाश झाला, पण ती जर हाडळ झाली तर पूर्वीपेक्षा जास्त त्रास देते. त्याप्रमाणे जर ह्या गुरूंनी त्या शिष्याचं अज्ञान निवृत्त करून अज्ञान निवर्तक अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाला ठेवलं तर ती काय झाली, अविद्याच पुन्हा विद्येच्या रूपाने त्याला जास्त त्रास देण्यासाठी प्रवृत्त झाली. तेव्हा श्रीगुरू जेव्हा जीवनात येतात तेव्हा अविद्या आणि अविद्या निवर्तक वृत्तीज्ञान अहम ब्रह्मास्मी या दोघांची निवृत्ती करून केवळ त्याच्या टळटळीत स्वरूपस्थितीला अवशिष्ट ठेवतात. आणि तेच सांगतात, त्यालाच म्हणायचं की ते बोधामृतामध्ये त्याचं पर्यवसान झालं की आता तिथं असतं नाही, आता एकची मोहरा आणि पासुनी अंधारा दुरी झालो. जयाचे विवेक करण संगे उन्मेक सूर्यकांत फुनगे दीपले जाळीती दांगे संसाराची. अशा प्रकारचा हा सूर्योदय त्याच्या ज्ञान सूर्य त्याच्या जीवनामध्ये उदित झाला. आता टीका. अविद्येचेनी योगे विषय विकार मोहरू लागे दुःख सुख दुःख संयोगे मधुरता विषय. हे चांगलं बघा इथं अविद्येचेनी योगे अविद्येच्या संबंधाने विषय विकार मोहरू लागे. विषय बरोबर ना, विषय आणि विषयासंबंधाने अंतःकरणात निर्माण होणारे विकार हे मोहरू लागे म्हणजे यांचा विस्तार व्हायला लागतो किंवा यांची मोहरू लागे म्हणजे चाल किंवा आक्रमण आपल्यावर होतं. अविद्या असली का विषय आणि विषयाद्वारा अंतःकरणात होणारे विकार यांची चाल आपल्या ठिकाणी होते. आणि सुखदुःख संयोगे त्या ठिकाणी सुख आणि जशी अविद्येची चाल झाली, अविद्येच्या घरात काही केवळ सुखच आहे असं नाही आणि केवळ दुःख आहे असं नाही, सुखदुःख मिश्रित अशा प्रकारचा सुखदुःख संयोगे सुख आणि दुःख यांचा संयोग होऊन मधुरता विषय मधुरता आपल्याला विषयाच्या ठिकाणी माधुर्य आहे अशा प्रकारचं वाटायला लागतं, अशा प्रकारचा भ्रम होतो. विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अशा प्रकारची अविद्येमुळे स्थिती होते शिष्याच्या जीवनात. सुखत्वे स्वीकारावे दुःखही असे तयाची सवे एवं द्विस्वभावे विषय मधुर. तर ते म्हणतात इथं विषय जे मधुर आहे ते विषयाच्या ठिकाणी माधुर्याचा 2 प्रकारचा स्वभाव आहे, बरोबर ना. द्विस्वभावे विषय एवं अशा प्रकारे द्विस्वभावाने 2 प्रकारच्या स्वभावाने विषय हे मधुर वाटतात. 2 प्रकारच्या स्वभावाने म्हणजे कसं, केवळ दुःखच आहे असं म्हणायला पाहिजे ना, किंवा केवळ सुखच हे अनुकूल अशा प्रकारचे विषय असं न म्हणतात. ते 2 स्वभावाचे. कसं, सुखत्वे स्वीकारावे ज्या वेळेला आपण विषयांना सुख म्हणून स्वीकारतो ना, दुःखही असे तयाची सवे त्याच वेळेला सुखाचं विषय हे अनुकूल विषय सुखाला कारण होतात असं म्हणून ज्या वेळेला आपण विषयाचा स्वीकार करतो त्यावेळेला तयाची सवे दुःख असे त्या सुखाबरोबर निश्चित दुःख येतात. म्हणून आम्ही म्हणतो का हे विषय सुख जे आहे ते 2 प्रकाराने मधुर आहे, द्विस्वभाव आहे, बरोबर ना. 2 प्रकाराने मधुर आहे. 2 प्रकाराने म्हणजे जेव्हा विषय दुःखरूपाने येतं तेव्हा तर ते आहेच आहे, पण जेव्हा सुखरूपाने येतं तेव्हा ते सुखाबरोबर दुःखाचा संबंध असतो. दुःख संबंध रहित सुख विषयाच्या ठिकाणी कधीच नाही. दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. ओवी काय, जेथ उदय होय असता लागी जे गावीचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय आस्था लागी दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. अशी याची स्थिती आहे. ते कृपा तुषारी दयाचेनी बोधामृतची परिणमोनी एकरसता होनी ठाकले असे. जे दयाचेनी कृपा तुषारे जे ह्या श्रीगुरूंच्या कृपा तुषार या ठिकाणी श्रीगुरूंचे कृपा तुषार किंवा कृपाजीवन किंवा कृपारूपी अर्क म्हणजे कोणता, शिष्याच्या जीवनात त्याच्या
चिन्मात्र नित्यसिद्ध स्वरूपाची ओळख करून देणं ही त्या गुरुकृपेचं ऐश्वर्य सांगितलेलं आहे, नाही का, किंवा स्वरूप सांगितलं आहे. ते कृपा तुषारी दयाचेनी, ज्या श्रीगुरूंच्या कृपारूपी तुषाराच्या द्वारा बोधामृताची परिणाम होणी, ते जे अज्ञान आहे तेच काय होतं, बोधरूपी अमृतामध्ये परिणत होतं आणि एकरसता होणी ठाकली असे, आणि त्या बोधामृतामध्ये तो एकरस होऊन त्याला ठाकली असे, म्हणजे ती एकरसता किंवा ऐक्यभाव त्याला प्राप्त होतो, किंवा ठाकली असे म्हणजे त्याला नित्यप्राप्त अशा एकरस स्वरूपाचीच आपल्या नित्यप्राप्त असलेल्या आपल्या स्वरूपाशीच तो एकरस होतो. एवं जयाचे कृपा तुषारे, अविद्येचे नावही परिनुरे, बोधामृते अपारे कोंदोनी असिजे. एवं अशा प्रकारे ज्याचा कृपा तुषार म्हणजे ज्या श्रीगुरूंचा ज्या शिष्याला सत्शिष्याला कृपारूपी तुषार म्हणजे जलकण प्राप्त झाला, तर अविद्येचे नावही नुरे, अविद्येचं नावसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. आणि अपारे बोधामृते कोंदोनी असिजे, आणि असीम अशा त्या ज्ञानरूपी अमृताने तो कोंदून भरला जातो. म्हणजे तो ह्या बोधरूपी अमृताने तो अत्यंत त्याला काय निरंकुशा तृप्तीला तो प्राप्त होतो, किंवा निरंकुशा सुखाला तो प्राप्त होतो, निर्विषय सुखाला तो प्राप्त होतो. तै सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे, साशिन्नलेनी ओसरे द्वैत दैन्य असं सांगितलं. आज ते राक्ष महाराज आले होते, त्यांना एक ही झेरॉक्स दिली होती पाठीमागं. ते म्हणे ह्या ओव्यांची रचनाच अशी की ह्या ओव्यांमध्ये बरोबर सगळे ज्ञानेश्वरीचे भाव भरलेले आहेत म्हणे. ते सांगत होते आपल्याला ज्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहे म्हणे तशा चिंतनात येत नाही, पण ह्याचं वाचल्यानंतर त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला जास्त स्पष्ट, त्या ओव्या तसंच होतं की नाही. आता ह्या ज्या ओव्या येतात, ह्या ओव्या आल्यावर कळतं की ह्या ओव्यांचं सगळं, ह्या ओवीचं काय, ह्या ओवीचा समोर कोणती ओवी दिसते, ही ज्ञानेश्वरीतली ही ओवी दिसते, ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीतली ही ओवीचं हे स्पष्टीकरण आहे असं कळतं की नाही. आता बोधामृते अपारे कोंदोनी असे कोणती ओवी सांगितली, ही ते सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारी आहे की, तेच ओवी की नाही, गुरुकृपा तीच पद आहे. ते म्हटले कशी काय योजना केली हे कळत नाही म्हणे कवीचं. गुरुकृपामृत तुषारे साशिन्नेलेनी ओसरे द्वैत दैन्य. आता अविद्या तव निपुटवण नसे, केवळ बोधरूपाची बोधे दिसे, विश्वपणाची नुमसे वार्ताही तेथे. ते म्हणतात अविद्या तर त्या ठिकाणी निपटून नाही, म्हणजे अविद्येचा लेश मात्र देखील त्या ठिकाणी नाही. केवळ बोधरूपाची बोधे दिसे, त्या ठिकाणी आपलं बोधस्वरूप बोधाच्याच द्वारा बोधस्वरूपाला पाहत असतो. विश्वपणाची नुमसे वार्ता येते तिथं, त्या ठिकाणी द्रष्टा दृश्य जगाला पाहतो असं नसून द्रष्टा दृष्ट्यालाच पाहतो, आणि जे दृश्य विश्वपण आहे त्याचं तिथं वार्ताही नसे, तिथं त्याचं नामनिशाणसुद्धा नाही. म्हणजे ज्ञानवान पुरुष विश्व पाहत असताना त्या ठिकाणी तो विश्वाला पाहत नाही, तो कशाला पाहतो, विश्व ब्रह्मची केले. त्या ठिकाणी त्या विश्वाला तो विश्व म्हणून पाहत नाही, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्ञानमात्राला, सन्मात्राला किंवा आनंदमात्राला त्या ठिकाणी किंवा आपल्या स्वस्वरूपाला तो पाहत असतो. आणि स्वस्वरूपाला पाहण्यासाठी काय त्याच्याजवळ साधन, त्रिपुटीतलं साधन आहे का स्वरूपाला पाहतो, पाहण्याची आपुली वास पाहत असे. आता जयाचा कृपा प्रभाव हे विश्वची झाले वाव, तरी पूर्वापरता भावो देखिला येथे. तर ते म्हणतात आता यानंतर सांगा जयाचा कृपा प्रभाव, ज्या श्रीगुरूंच्या कृपेचा असा प्रभाव आहे का हे विश्वची झाले वाव. हे संपूर्ण दिसणारं विश्व जे आहे तेच वाव म्हणजे मिथ्या झालं, शून्यरूप ठरलं. गुरुकृपेचा खरं जेव्हा विश्व शून्यरूप वाटेल तेव्हाच खरी गुरुकृपा झाली. गुरुकृपेचा प्रभाव हा आहे की नाही, दुसरा कोणता प्रभाव नाही. जरी एखाद्याला जरी वाटलं की गुरुकृपेमुळं बरोबर आहे एखाद्या रोगाचं निवारण झालं तर हा वैद्याचा प्रभाव आहे किंवा तुमचा आहे की नाही, याच्यामध्ये दुसरं काही नाही. पण ते खूप ते आखनंदाने विनोदाने हे केलं की आमच्या
पत्नी पूर्वी फार कर्कशा होती आणि तिच्या स्वभावात माऊलीच्या कृपेने बदल झाला. ते म्हणजे माऊलीची कृपा नाही, ही पत्नीच्या कृपेने पत्नीच्या स्वभावामध्ये बदल झाला असं काय हे असं काही समजायचं नाही. माऊलीची कृपा अशी नाही. जयाचा कृपा प्रभाव हे विश्वची झाले व्हावं. जर ज्याच्या कृपेचा प्रभाव ऐश्वर कोणतं आहे, हे धडधडीत दिसणारं विश्व हे शून्यरूप आहे किंवा कल्पित आहे असं वाटणं हा त्या गुरुकृपेचा प्रभाव आहे. तोपर्यंत असं नाही म्हणायचं गुरुकृपा झाली नाही, असं नाही म्हणायचं. आम्ही गुरुकृपेचा घेतलं नाही, आहे की नाही. अखंड वर्षाव करीत असणाऱ्या गुरुकृपेला अंगीकार करण्यात अजून आम्ही असफल ठरलो असं म्हणायचं. आणि जर समजा हे सगळं घडलं तर समजायचं का गुरुकृपेमुळं घडलं. आपण कालच म्हणतो होतो गुरुकृपेला उपादानत्व का, तर ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला काय म्हणायचं, उपादानकार होतो. जर तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचे मध्ये जगत त्रैकालिक अत्यंत भावरूप वाटलं तर फलबल कल्प्य गुरूंची तुमच्यावर परिपूर्ण कृपा झाली. तैशीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओथपली पडली, तेथे साम्याची उघडली, तेथे साम्याची रिद्धी उघडली, तयाची दिठी ना. अशा प्रकारे आता जयाचा कृपा प्रभाव हे विश्वची झाले वाहो, तरी पूर्वापरता भाव देखील येथे. तर आता इथे बहुतेक आक्षेपार्थ आहे. जर तुम्हाला म्हणतात ज्याच्या कृपेने विश्व काय झालं, विश्व वावो झालं, विश्व मिथ्या झालं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथं पूर्व आणि अपर असा पूर्वी काय होतं, विश्व सत्य होतं आणि आता इथं विश्व वावो झालं, बरोबर आहे ना. असा पूर्वापरता भाव येथे देखील अशा प्रकारचं होईल, बरोबर ना. आक्षेपार्थ होईल. तुम्ही पूर्वापर असं झालं का जेव्हा बंधक आले पी बंधा भावा, ज्या वेळेला मी विश्वाला सत्य समजत होतो तेव्हाही विश्व काय होतं, मिथ्याच होतं आणि तेव्हाही माझा आत्मा सच्चिदानंद रूपच होता, असा जर बोध झाला तर ह्या बोधामध्ये पूर्वापरता आहे का, पूर्वी आणि नंतर असं राहतं का. म्हणून इथं आक्षेपार्थच होईल ना. इथं प्रश्नचिन्ह द्यायचं म्हणजे आक्षेपार्थ. नाही तर तरी पूर्वापरता भाव देखील आहे, इथे लागेल का आपल्याला, लागेल का असं. इथं पण आम्ही पूर्वापरता भाव देखील पाहिला असं म्हणता येईल का, नाही. आणि आत्मत्वितव पाही आणि असं म्हणतात म्हणून कशावरून, पुढची ओवी पण तसं सांगते. आत्मत्वितव पाही पूर्वापर भाव नाही आणि आत्म्याच्या ठिकाणी तर पूर्वापर भावच नाही. मग तुम्हाला दिसेल का, आणि दिसला तर खरं विश्व वाव झाले का. कारण अजून तुम्हाला काय पूर्वी होता ना आता नव्हता, म्हणजे काल परिच्छेद तुमच्या मस्तकामध्ये आहे. काळ नावाच्या कल्पनेला डोक्यात ठेवूनच तुम्ही पूर्वापर भावाची कल्पना करू शकता. त्यामुळं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कालाच्या अधीन होईल. आणि ज्ञान काय, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आणि आत्मत्वी तव पाही पूर्वापर भाव नाही. हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही पूर्व आणि अपर अशा प्रकारचा भाव नाही. म्हणून पुढे द्वये विषयी बोलत असे. म्हणून पुढं हे द्वये विषयी बोलत असे, ह्या दोन्ही विषयासंबंधाने बोलत आहे. कोणत्या, हां बरोबर. पुढे द्वयेविषयी बोलत असे, ह्या दोन विषयासंबंधाने बोलतात. कोणत्या दोन विषयासंबंधाने बोलतात, ज्या गुरूंचा प्रभाव झाला का विश्व काय होतं, मिथ्या होतं. आणि दुसरं काय होतं, त्या ठिकाणी पूर्वापर भाव मावळून जातो. तेव्हा विश्वाचं मिथ्यात्व आणि पूर्वापर भावाचं मावळणं, बरोबर ना. ह्या दोन संबंधाने मी आता तुम्हाला सांगतो ते पुढच्या ओवी आहे. वेद्या देता मिठी वेद कोही सुये पोटी, नव्हे तरी नव्हेची उसिटी दिठी जयाची. ज्याने वेद्याला मिठी दिली असताना वेदकाला, जो वेदक आहे त्यालाही पोटात घालतं, म्हणजे वेदकालाही खाऊन जातं. म्हणजे वेद्याला मिठी मारताना म्हणजे वेद्याचं ज्ञान होत असताना त्या वेद्य आणि वेद्याला तर खातच, म्हणजे वेद्याचा तर बात करतं, परंतु त्या वेद्याच्या सापेक्ष
हां बरोबर ना. वेदकपणा जो आहे त्या वेदकपणालाही ते खाऊन टाकतं. म्हणजे न्यायाला वेद्य म्हणजे न्याय पदार्थ, त्या न्यायाला मिठी देणं म्हणजे न्यायाला विषय करत असताना त्या न्यायाला विषय करत असताना त्या न्यायाचा काय करतं, बात करतं. बरोबर ना. न्याय विषयाचा बात करतं आणि न्याय विषयाचा बात झाला का तत्सापेक्ष आलेलं ज्ञातृत्व किंवा वेदकत्व त्यालाही पोटात घालतं. म्हणजे इथं ज्ञानही राहत नाही आणि न्याय राहत नाही, सगळे अधिष्ठानात लीन होतात. पण अधिष्ठानात लीन होतात तरी नव्हेची उशिटी दिठी जायची, तरी त्याची दृष्टी जी आहे बरोबर ना, त्याची दृष्टी जी आहे त्या दृष्टीत काय होतं, न्याय पाहिलं, त्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व आलं. नंतर काय झालं, त्यांनी न्यायाला मिठी देताना त्या न्यायाचाही बात केला, तत्सापेक्ष ज्ञातृत्वाचाही बात केला. मग आता दोन गोष्टी खाऊन टाकल्या, आहे की नाही. मग आता कमीत कमी काही नसलं तर त्यांनी गिळलं कुठंतरी, त्याला थोडासा स्पर्श राहील ना, त्याच्या दृष्टीला किंवा त्याच्या मुखाला कुठंतरी. जसं एखाद्या माणसाने पदार्थ खाल्ले तर नंतर त्याला तोंड द्यायला लागतं, तोंड साफ करायला लागतं, कारण कुठंतरी उष्टेपणा त्या अन्नाचा कण कुठंतरी लागेल की नाही. तसं वेद्य एवढं आणि वेदकत्व हे दोन्ही खाऊन टाकले. पाठीमागे त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्या प्रकृतीचं कार्य सगळं खाल्लं असं नाही, प्रकृतीचं कार्य खाल्लं नंतर प्रकृतीला पण खाऊन टाकलं. बरोबर ना. तरी त्याच्या मुखाला कुठेही उच्छिष्टपणा लागला नाही, म्हणजे त्याचं नामोनिशानसुद्धा राहिलं नाही. यांनी वेद्य आणि वेदक दोघांनाही पोटात घातले, हे समजायला काही मार्ग नाही. म्हणजे याचा अर्थ वेद्य वेदक भाव हा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भावरूप ठरला तर उष्ट कधी होईल. आणि वेद्य वेदक भावाला आत्मतत्व कधी प्राप्तच झालं नाही. त्यांनी त्या वेदकाच्याच ठिकाणी वेदकाला पाहिलं, वेद्याला पाहिलंच नाही, तर त्या वेद्याचं उष्टी होण्याचं कारणच नाही. आणि वेद्याने उष्टी होत नाही तर तत्सापेक्ष वेदकांनी तरी ती उष्टी होण्याचं काय कारण आहे. कारण दोन्ही पदार्थ जे आहे आत्ता सांगितलं, यत्र यत अध्यासा, ज्या ठिकाणी जो अध्यास झालेला आहे, सतत कृतेनं गुणेन वापी, त्याच्या गुणाने किंवा दोषाने, बरोबर ना. अणुमात्रमपि स न संबध्यते, अणुमात्र देखील होत नाही, त्यालाच म्हणतात तरी नव्हेची उशिटी दिठी जायाची. याच्यामध्ये एक भाव थोडा सांगतो आपण. काही काही लोकांना वाटतं की बाबा गुरु शिष्य जे आहे ना, तर ते शिष्याचं जर बरोबर ना, शिष्याला बोध झाला नाही किंवा त्या शिष्याच्या जीवनामध्ये काही त्रुटी राहिली किंवा तो शिष्य काय आडमार्गाला गेला, म्हणजे काय म्हणतात की ते गुरुचं नाव खराब झालं. आता तो गुरुचं नाव कसं काय खराब होईल, त्याच्यामध्ये वेद्या देता मिठी वेदकोही सुये पोटी, तरी नव्हेची उशिटी दिठी जयाची, तरी त्याची दृष्टी उष्टी होत नाही. आणि जर त्या ठिकाणी गुरु शिष्यपण हे तो आधम लक्षण असेल तर त्याची दृष्टी उष्टी झाल्याशिवाय राहणारच नाही, त्याला हात कपाळाला लावणी बैसे अशी स्थिती होईल का नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वामीजी म्हणायचे, आम्ही कोणाचं पुण्य घेत नाही तर पाप कशाला घेऊ, आहे की नाही. आम्ही जर कोणाचं पुण्य घेतलं तर त्यांचं पाप घेऊ. लोक म्हणतात ना, हे जे सामान्य स्तरावरचं वर्णन आहे, त्या प्रजेने पाप केलं का राजाला भोगावं लागतं आणि शिष्याने केलं की गुरुला भोगावं लागतं. कधी भोगावं लागेल, गुरुनी जर त्याच्याशी तादात्म्य केलं असेल तर भोगावं लागेल, पण त्याची तादात्म्यच केलं नाही तर काय. आणि तादात्म्य करणारा खरा गुरुच होत नाही, बरोबर का नाही. आणि तादात्म्याचा त्याग करून मीच शिष्य, मी आणि गुरु शिष्य हे दोघं एकरूप आहोत असं करणाऱ्याला आपल्या स्वरूपापासून स्वरूपाची काय हानी होणार आहे. स्वरूपाच्या ठिकाणी आनंदाने क्रीडा करणार आहे, त्याच्यात काय होणार आहे त्याच्यामुळे. म्हणजे याचा त्याला बोधाला कमतरता येणार नाही, पण याचं गुरु पण अनुच्छिष्ट स्वरूपात राहील, आहे की नाही.